तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आज रनिंगला नाही गेलो कारण माझं पाय आहेत ना एवढं दुखत होतं ना. काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून जे माझं गुडघं दुखायला चालू झालं ना ते अजून दुखत होतं. मग आज काय रनिंगला गेलेलं नाही. ठीक आहे, तर आज आहे ना, आज मस्त पुरी आणि बटाट्याच्या भाजीचा बेत आहे. हे पुरी बनवायचं इकडं आणि इकडं बटाट्याची भाजी. ठीक आहे, तर आज पुरी बटाट्याची भाजीचं बेत आहे. तर माझी ड्युटी आहे ना, माझी ड्युटी उभं राहून असते 8 तास, 8 ते 9 तास ड्युटी उभं नसते ना. त्यामुळं रनिंगचा जरा प्रॉब्लेम यायला लागला आहे. कारण रनिंग करून पण नंतर 8 तास मला उभं राहून ड्युटी करायला लागते. तर त्यामुळं मी काय आज रनिंगला गेलोच नाही. कालच्यापासून पिले आहे ना, एवढा त्रास द्यायला लागला आहे ना, सारखं रडतोय. आईला सोडून कुठं जाईना, तेव्हा माझ्याकडे पण येत नाही. माझ्याकडे काकाला बसला तरी माझ्या रडतंय सारखं. तिला फक्त आईच पाहिजे. ओके, आणि आता काका बाब्बा म्हणते जास्तच. आणि काहीच माझा जो SD स्कॅम आहे ना तो मला सापड नाही. काल रात्री थोडासा शोधला, काल रात्री सगळी झोपली होती. ठीक आहे, नाही काल रात्री थोडासा शोधला पण मला सापडला नाही. का त्या बॉक्समध्ये पण चेक केला, आता कुठं ठेवला माझ्या पण लक्षात नाही. कारण विषय काय त्यात आहे ना, माझं ओ गोबर म्हणतोय रे येत नाही माझ्याकडे अंदर त्यो. तर तिला काय माझ्याकडे येत नाही. ठीक आहे, काय माझा कॅमेरा आहे ना तो सापडत नाही. त्यात माझं 46 GB मेमरी कार्ड आहे ना, त्यात आहे माझं. आणि काल लॅपटॉपमधलं स्टोरेज फुल झालं होतं, तर मी या मोबाईलमध्ये ते एक फाईल आहेत ना, हम्पीला गेलो तर त्याच्या फाईल आहेत ना, ते त्यामध्ये ट्रान्सफर केले ते. तर मला ते मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करायचं. ओके, तर मेमरी कार्ड त्यातलं मला मेमरी कार्ड पाहिजे. कॅमेरा काय आता ते एवढं काही चालत पण नाही, त्याची क्लिअरिटी वगैरे नाही. हा कॅमेरा 1 नंबर आहे, 1 नंबर. ठीक आहे, पैसे पण दिलात तसं त्याला, त्यामुळं काय विषय नाही. बघू कॅमेरा काही सापडतंय बघू. आणि गाईज पिली आहे ना, मी जर मारलं ना तिच्या आईला तर लगेच रडतो. बघायचं का, थांबे लगी रडायला चालू करत आहे. मला जर मारलं ना तर मला मारलं काय नाही, तिला मया येत नाही, काय नाही. नाही काय होत तिला. ठीक आहे, तर पुरी केलेली आहे. भाजी अजून बनवायचं झालं. काय विषय तर काहीच पिले आहे ना, जास्त रडा लागला होता, कुरकुर करायला लागला. मग दवाखान्यात घेऊन आलं. काय तर ते त्यांचं दात असतात ना हेरड्यात ना, ते यायला लागलं. यायच्या टायमाला जास्त किरकिर करतात लेकरं, मग घेऊन आलं. ओके, काहीच पिल्या का रडत होता, ते दातामुळे नव्हतं रडत. डॉक्टर बोलले की काहीतरी गॅस झाला असेल पोटात वगैरे, त्यासाठी रडत होता. ओके, तर त्यांनी त्याच्यावरच्या गॅसवरच्या गोळ्या वगैरे दिल्या त्या. ठीक आहे, गोळ्या वगैरे दिल्या त्या गॅसवरच्या. नंतर ते म्हणला की खायला आहे ना दुसरं ॲड करा. आम्ही त्याला सेरलॅक्स देत होतो पिल्याला, खायला दुसरं ॲड करा म्हणलं आहे, ग्रीन करा म्हणलं आहे. पण ह्याने ते दिलं आहे काहीतरी रागी आल्मंड बेरीज दिलं आहे. ओके, हे गाईज मी आत्ता ड्युटीवर आलो आहे. मला बघायचं का, 10:15 झाले ते, 10:15 झाले ते. आमचा पिल्या अजून जागाच आहे. त्याची झोपमोड झाली, उठलाय कालवा करत. घरनं पोला आला आमचा, आणि आम्ही बसलो घरनं खेळत. डिंगडी 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 डिंग. खेळत बसलाय पिल्या. गो बाय नाही वय पिल्या आहे ना आमचा. त्याला काय म्हणलं ना, म्हणजे त्याच्यासमोर असंच मान हलवले ना की असं नाही म्हणतो. तर काही सकाळी पुऱ्या गेल्या ना, मी पुऱ्या खाऊन गेलो, पण जरा थोडंसं तेलकट झालं. माझं थोडंसं पोट दुखलं, ते जास्त तेलकट होते जरा. थोडा पुऱ्या जे होते ना जरा जास्त तेलकट होत्या, तर मला थोडं पोट दुखलं. काय विषय नाही. आणि काल जी मी थोडा मोठं ब्लॉग वगैरे बनवला ना,
त्यात आहे ना आवाजासाठी मी हा माईक वापरतोय. ही बोयाचा का कसला माईक आहे, ठीक आहे. तर ते जरा खरखर आवाज येतोय, मला माहीत नाही कशामुळे येतोय. त्या माईकची क्वालिटी तशी आहे. मी काहीतरी 1000 रुपयाला काहीतरी ऑनलाईन घेतला होता 1000 रुपयाचा. तर हा लाईट बंद करू. झपा झपा थोडा बुबू आलं झपा. तर काहीतरी 1000 रुपयाचं येत आहे. तर ते ऑर्डर केलं होता आणि त्याचा साऊंड क्वालिटी नाही काय, तुम्ही मागच्या एवढे बघा थोडे. तर तशी साऊंड क्वालिटी त्याची. नाही ना काहीच, मी व्यायामला जातो ना, त्यामुळे मला आता मी गेल्या महिन्यापासून चहा सोडला होता ना. तर चहा मी काल 1 पिलो आणि आज पण आज सकाळी आणि 4 वाजता चहा पिलो. असं 2 दिवस झालं चहा पितोय. तर ह्याच्या अगोदर मी जेव्हापासून चहा सोडला ना 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून, तेव्हापासून मला पित्ताचा एक कणचा प्रॉब्लेम नाही मला, ठीक आहे. तर मी पहिले एवढं चहा पित होतो ना, 4-5 कप चहा प्यायचं मी दिवसातून. ओके, सारखं चहा उठलं की चहा, नंतर 10-11 वाजता चहा, नंतर ड्युटीवर जाताना दुपारी बी शिफ्ट ना माझी. तर त्यावेळेस दुपारी पण चहा, नंतर 4 वाजता चहा, नंतर आल्यावर पण चहा. अरे बाई चहा एवढा चहा पित होतो. ओके, तर मी आता बनेलोच आहे, काही विषय नाही. मग दाढी नॉर्मल वाढलेलं आहे, नाही वाढली. माझा चेहरा आहे ना ह्या साईडनं व्यवस्थित दिसतंय, पण ह्या साईडनं थोडं विचित्र दिसतंय, काही विषय नाही. तर काही चहा लय पित होतो मी. तर चहा भरपूर व्हायचा म्हणून मी थोडासा बंद केला चहा आणि 2 दिवस झालं पितोय. आज सकाळी थोडं चहा पिलो का, उपाशीपटी म्हणजे न काय खाता चहा पिलतो. तर थोडंसं जळजळ झाल्यासारखं वाटत होतं. तर नंतर काय वाटलं नाही. आणि नंतर दुपारी मी पुरी खाल्ली का तेलकट, म्हणून मला थोडंसं पोट दुखल्यासारखं झालं. ओके, तेलामुळं झालं, कारण पुऱ्या थोड्या तेलकट होत्या, ताईनं तळल्या होत्या, तेलकट होत्या. भाजी 1 नंबर मस्त झाली, पण पुऱ्या थोड्या तेलकट होत्या. ओके, तर तसा एक विषय, आमच्या कंपनीत झाली ती भांडणं. आज काय विषय झाला, आमच्या प्रोजेक्टचे खाली पोरं आहेत ना, तर त्यांना आता सांगू नको मला माहीत नाही, पण सांगतो काही विषय नाही. आमचे प्रोजेक्ट आहे ना, आमच्या लॅबमध्ये आम्हाला 4 हुड दिलेलं आहेत आणि खाली 4 हुड दिलेलं आहेत. मग खाली आहे ना एकच एपटी असं करतोय असं दावलेलं आहे. मग तिथं ॲक्च्युली 5-6 जण आहे ती. मग तिथलं जे दुसरं हाफ टीम आहे ना, तर ती त्यांचा जो सिनियर आहे ना, तो भांडत होता की तुमचं एकच एक एफटी काम करायला एवढंच तुम्हाला जागा देणार आहे म्हणून. ओके, तर तुम्ही सगळे जागा घेतात. 4-5 जण काम करत, मला साहजिकच आहे जास्त जागा लागणार. तर त्याच्यावरनं माझा एक मित्र आहे रणजित म्हणून, त्याची आणि त्या सिनियरची थोडीशी बाचाबाची झाली, ठीक आहे, कंपनीमध्ये. ते येऊन मगाशी सांगत होता वरती काय झालं. कारण मी जेव्हा चहा पिऊन वरती आलतो ना, त्या लॅबमध्ये फक्त जस्ट बघितलं होतं. मला वाटलं काहीतरी कंपाऊंड विषयी वगैरे काहीतरी केमिस्ट्री डिस्कशन चालू असेल, पण थोडं काहीतरी सिरियस डिस्कशन होतं. आमच्या लॅबमधला दुसऱ्या टीमचा जे एक जण सिनियर होता ना, तो तिथं जाऊन आलता. तर तो बोलला काय ते चालू खाली. तर त्याच्यावर मी विचारलं त्याला की काय झालं बाबा. तर त्याने सांगितलं असा विषय झाला आहे. त्यामुळे मी बनेल घालतो, घातलं जर्किंग घातलं, टी शर्ट नाही सापडला लवकर, ठीक आहे. पिल्या झोपायला लागलाय, झोपीला आलाय. ओके, तर काहीच आता सध्याला आहे ना माझी लाईफ आहे ना एकदम मस्त चालू आहे, सुरळीत चालू आहे. तर काहीच आता सध्याला आहे ना मी काय मिस करतो सध्याला हैदराबादमध्ये असताना. मी हैदराबादमध्ये असताना माझ्या आईला आणि दादाला मिस करतोय, बाह्याला पण मिस करतोय, घरचे आहेत ना घरच्यांना मिस करतोय थोडंसं. ओके, आणि बाकीच्या गोष्टी मग काय इथं आहेतच, कंपनीजवळ आहे, जेवण वगैरे. ही पण बायको पण इथंच आहे, तर काय विषय नाही एवढा. तर एकदम मस्त चालू आहे, सुरळीत चालू आहे, काही विषय नाही. आता सध्याला तर हॅप्पी लाईफ आहे माझी, हॅप्पी. ओके, आता फक्त मला शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं कसं व्हायला लागलं माहिती आहे का, 1-2 दिवस जातोय रनिंगला, 1 दिवस जातोय. म्हणजे मी काय फक्त मला काय शेपमध्ये यायचं आहे असं काही विषय नाही आहे. मला फक्त पचन व्यवस्थित व्हावं वगैरे, किंवा मग बॉडीची हालचाल असावी काय. कारण झोपून आहे ना, तर बॉडी अशी आकडून कशी येते ताटून गेल्यासारखं, तर तसं होतं शरीर माहिती आहे का. मी ह्याच्या अगोदर जेव्हा व्हिडिओ एवढं जास्त बनवत नव्हतो का, तेव्हा काय करायचं माहिती आहे का, झोपूनच असायचं रील बघत. आता सॅटर्डे सुट्टी असली ना, एकतर मी गावी जायचो, गावी गेल्यावर पण मी शक्यतो झोपूनच असायचो. घरी गेल्यावर मला कोण काय उठ म्हणून हे आण ते आण, हे काम कर ते काम कर, राहणार वगैरे असं काही विषय नाही आमचा, ठीक आहे. तर मी आता किचनमध्ये आहे, ठीक आहे, हे मागचं किचनचा, इकडं पण किचन की भांडी देऊ की काही विषय नाही. तर मी घरी गेल्यावर ना, मला पण घरी कोण काम सांगत नव्हतं. काय राहिलं तर थोडंसं मी करोडाला गेलं तर येताना हे आणते आणि एवढंच राहतं. ओके, तर मला एवढं काय काम सांगत नव्हते. तर मग माझी बॉडी ना अशा आकडून असं ताटल्यासारखं जातं. आता ते तुम्हाला समजेल, जास्त वेळ जे बसतं ना त्याला कळत असेल की बाबा असे जड वाटते, हालचाल करू वाटत नाही. हालचाल करताना असं लवकर स्लो हालचाल होते माहीत आहे असं.
तर मग मी म्हणलं ठरवलं की थोडंफार हालचाल केली पाहिजे म्हणून मी रनिंगला जातोय. ठीक आहे. मग हळूहळू जर मी गोल वाढवला किंवा मग मी ठरवलं की मला असं करायचं त्यावेळी मी स्ट्रिक्ट डाएट वगैरे फॉलो करेल. मी काय अजून तसा निर्णय नाही घेतलेला, पण फ्युचरमध्ये जर मला म्हणजे जर रुटीन जर व्यवस्थित लागलं माझं की कंपनी नंतर जिम तर काय जिमचा अजून काही प्रश्न नाही, पण रनिंग तर 2 किलोमीटर करू शकतो मी सध्याला नॉनस्टॉप ॲट अ टाईम चालू केलं ना. तर पहिलं मी तर याच्या अगोदर आहे ना मी पळायला गेलो होतो ना, तर 100-200 मीटर पळताना पण मला असं धापा पडल्यासारखं येत होतं किंवा मग ते अंग आहे ना असं आकडून आलेलं होतं. तर आता मी सरळ 2 किलोमीटर पळू शकतो. 1 महिना झाला आता. जवळजवळ मी महिन्यातलं एक 20 दिवस तर पळलो असून 10 दिवस नसून पळलो. ओके, 10 दिवस नसून पळलो. असं काही मी काही डेली नाही पळत. माझं काल एवढं दुखत होतं ना गुडघं, त्यामुळे मी काय आज रनिंगलाच गेलो माझं. तर मी काल गुडघं दुखत होतं, सॉरी कालपासून गुडघं दुखत होतं म्हणून, तर कालपासून गुडघं दुखत होतं म्हणून मी आज सुद्धा रनिंगला नाही गेलो. तर बघू आता, आज नाही दुखलं, उद्या जाईल ना जाईन, उद्या बघू आता उठल्यावर दुखते तर मला दुखते तर गुडघं. ठीक आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. तर मी फक्त हालचाल व्हावीसाठी ह्यासाठी मी रनिंग करतोय. मला काही कुठं शेप वगैरे यायचं आहे किंवा मग असं फिटनेस आहे माझा, तसं काय अजून तर काही विषय नाही आहे. ठीक आहे, मग फ्युचरमध्ये जसं की मी बोललो तसं. ओके, तर काहीच व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.